जे लोक समस्या निर्माण करतात ते कधी समस्यांचे समाधान करत नाहीत। समस्या ज्यांच्या असतात त्यांनीच त्यांचे समाधान करावे लागते। यासाठीच राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने विभागीय अधिवेशन प्रोत्साहन आणि पुरस्कार सोहळा नांदेड येथे संपन्न झाला। हे अधिवेशनाचे उद्घाटक शिक्षण सहसंचालक डॉक्टर विठ्ठल मोरे, माजी शिक्षण संचालक नंदनजी नांगरे, अध्यक्ष तक्रार निवारण समिती प्रोत्साहन महाराष्ट्र राज्याचे मुख्य संयोजक प्राध्यापक डॉक्टर मोहन मिसाळ, इस्टाचे जिल्हा अध्यक्ष बालासाहेब लोणे, टिप्पू सुलतान ब्रिगेडचे प्राध्यापक डॉक्टर जहिरुद्दीन पठाण, प्रहार शिक्षक संघटनेचे प्राध्यापक एस.जी. चव्हाण, प्राचार्य श्रीरंग खिलारे, शिक्षक भारती नांदेड चंद्रकांत कुनके, मराठा सेवा संघ नांदेडचे पंडित कदम, जिल्हा संघटक पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे नामदेवराव कुट्टे, महाराष्ट्र राज्य प्राध्यापक शिक्षक परिषदेचे शंकरराव बेळकोने, प्रोत्साहन महिला प्रतिनिधी चंदा गायकवाड, चंद्रकांत मेकाले, सुवर्णा बामनपल्ले, विलास ढवळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन संपन्न झाले। यावेळी विद्यापीठीय प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्यांचं निवारण कसं करावं हेही सांगण्यात आलं। उद्घाटन करण्यासाठी मी आपल्या नांदेड विभागाचे शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण विभाग डॉक्टर विठ्ठल मोरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं रीतसर उद्घाटन करण्यासाठी उद्घाटकीय मनोगत व्यक्त करावं। माननीय डॉक्टर विठ्ठल मोरे शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण विभाग नांदेड। आणि हे चांगलं काम करत असतात, कारण समाजाच्या दृष्टीने काय योग्य आहे किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने काय योग्य आहे हे तेच ओळखू शकतात आणि तेच जाणू शकतात आणि ते शासनाला प्रशासनाला दाखवून देऊ शकतात की यामुळे अन्याय होतोय। तशाच सर्व विषयावरती आता जसं पुरुषोत्तम मोरे यांनी सांगितलं की कशा पद्धतीचं हे अधिवेशन आहे, कशा पद्धतीची चर्चा या अधिवेशनामध्ये होणार आहे। तर ही जी चर्चा आहे अशा चर्चा ह्या घडून आल्या पाहिजेत आणि मंथन झालं पाहिजे आणि शासनाला प्रशासनाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या गेल्या पाहिजेत आणि बदल घडवून आणले पाहिजेत। आणि ते बदल घडवून आणल्यानंतर मग शासना म्हणजे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत किंवा जे काम करणारे लोक आहेत त्यांचे वरती होणारे जे अन्याय आहेत ते दूर होऊ शकते। गडूळ झाले पुढच्या पाण्यानं किती जपावं, हा म्हणता बनवा पेटला आणि एका झाडानं किती जपावं। तुम लढो हम कपडे सांभाळते, तू काय घाबरायलास, आम्ही आहोत तर पाठीमागेच राहा, मला द्या तोफेला। ही प्रवर्षा निर्माण करणारे जरी कोणी असले, सरकार कोणतेही असले, तर त्या समस्या देखील 2005 नंतर सेवेत आलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सेवेत आलेल्या आमच्या शिक्षकांचा असेल, कर्मचाऱ्यांचा प्रश्न असेल। मित्रांनो, एक 2 मिनिटाची कथा, एक कल्पना आपण मांडतो। आपण या सभागृहात आहोत, कार्यक्रम खूप छान होतो, आपण घरी जाणार आहोत, यापैकी अनेक पुरस्कार सत्कारमूर्ती आहेत, त्यांना आणून त्यांचं अभिनंदन घरी मिळून आणि वेळी होत असतात। आपल्याला माहित आहे की शिक्षण हे आपण समाजाबद्दल नवीन शिक्षण परिवर्तनीय घटना आहे, परिवर्तनीय गोष्ट आहे। कालचं शिक्षण हे आज कालबाह्य होतं आणि कालबाह्य झाल्यानंतर ते हळूहळू त्याचा बदल करावा लागतात, ते बदल होणं गरजेचं आहे। पण बदल करताना ते बदल सकारात्मक बदल आहे, नकारात्मक बदल आहे। शिक्षण कोण्या पद्धतीने दिलं जात आहे आणि शिक्षण देण्याचा उद्देश काय आहे, हाही यामागचा मोठा उद्देश आहे। कारण आपण जर एखादा आपण व्यवस्था जी आहे ही देणारी जी व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था, ही व्यवस्था जर चुकीच्या लोकांच्या हाती असेल किंवा ती प्रतिगमनाच्या हाती असेल, निश्चितपणे शिक्षणामध्ये येणारी धोरणं ही त्यांच्या सोयीची असतील, आपल्या गैरसोयीची असतील किंवा आपल्याला हनन करणारे असतील किंवा आपल्याला पुनश्चेच्या दरीमध्ये कोसळणे असतील, अशा प्रकारचा आपल्याला विचार करावा लागेल। की आपण आता सांगितलं या अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्याला अनेक गोष्टींचा या ठिकाणी उहापोह आपला करत आहोत की अनेक गोष्टी जे आहेत ते केला जातो की ते अल्पसंख्याक असूनही संघटित आहे। म्हणून जे अल्पसंख्याक संघटित लोक बहुसंख्य असंघटित लोकांवरती अन्याय करतात, तेव्हा या असंघटित लोकांना संघटित करण्यासाठी बुद्धिजीवी लोकांनी समाजाचं बौद्धिक नेतृत्व केलं पाहिजे। यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन आहे आणि मग ते बौद्धिक नेतृत्व करण्यासाठी बुद्धीच्या खुराकाची आवश्यकता असते। तो बुद्धीचा खुराक या ठिकाणी ही मान्यवर मंडळी देण्यासाठी आलेली आहे। यानंतर अतिशय कमी वक्ते या ठिकाणी घेणार आहेत। प्राध्यापक डॉक्टर भास्कर डवले सर
यांना अशी विनंती करतो त्यांनी अतिशय थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. जागतिकीकरण सुरू झालं, खाजगीकरण सुरू झालं. आज आमच्या या नवीन पिढीसमोर फार मोठा प्रश्न येऊन उभा टाकला आहे. सगळं खाजगीकरण नाही. जुन्याला विश्वासात घेतल्याशिवाय, जुन्याचा विचार केल्याशिवाय कुठलीही गोष्ट नवीन करता येत नाही. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या गाडग्यात मडक्यात टाकण्यासाठी. उलट मी तुम्हाला सांगतो की 1968 आणि 1986 धोरण होतं ना, त्यामध्ये तंतोतंत लॉजिकली त्याच्यामध्ये जी मांडणी होती, ही मांडणी याच्यामध्ये सगळं विस्कळीत करून टाकलेली आहे. कुठलाही शब्द कुठेही टाकला, कोणताही शब्द कोणीही घ्यावा, म्हणजे आपल्यासारख्या शिकलेल्या माणसाला जिथं ते धोरण समजत नाही तिथं मी खात्रीनं सांगतो की शिक्षण विभागातल्या अनेक लोकांना धोरण समजत नाही. आता काही माणसं असे दामिनिका झालेलं आहे, शासकीय सेवेमध्ये असं कोणाच्या बाबाला घाबरायचं नाही. सत्य म्हणजे काय म्हणतो आपण, सत्य सत्याशी मन केले ग्वाही नाही मागिले बहुमता. तुम्ही सत्तेत असा नाही तर भीक मागत असा, तुमचं म्हणणं नाही. जे खरं ते बोलण्याची धमक ही कार्यकर्त्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण समाजाला मार्गदर्शन नाही करू शकत. माझं कसं होईल, माझ्या नोकरीचं कसं होईल, माझ्या मुलाबाळाचं कसं होईल. तुला एकट्याला थोडी मुलाबाळ झाले, लग्न केलं मुलाबाळाला होतं, त्याला खाऊ घालून तुझं कामच आहे. परंतु जे माणसं स्वतःच्या हितसंबंधासाठी फार असं डोळे पांगळे असतात त्यांच्याकडून फारशी अपेक्षा नसते. आणि बाबासाहेब म्हणतात की अशा माणसांनी समाजाच्या परिवर्तन चळवळीमध्ये कामही करू नये. कारण जे माणसं जिवंतपणे बेल्यासारखं वाटतात त्यांच्याकडून काय आपल्याला भाषा अपेक्षा नसतात. दुर्दैवानं अशा गोष्टी ज्या आपल्याला आहे. आता हा एक मुद्दा झाला याचा. याच्यातल्या लहान लहान गोष्टी मी तुम्हाला सांगतो, तुमची ऐकायची तयारी असेल तर. आणि माझं असं म्हणणे की प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षण संस्थाचालक या व्यवसायामध्ये काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी हे नवीन धोरण यांनी समजून घेतलं पाहिजे. हा झाला पोटासाठी काम करणाऱ्या माणसाचा व्यवसाय. किंवा नवीन शिक्षण धोरण राबवायचं, मला पगार मिळाला पाहिजे. काम केल्याशिवाय पगार कुठे मिळेल मला, कारण आपण सगळे पगारी माणसं आहोत आहे की नाही. गुलामाचे गुलाम म्हणजे पगारच ना, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी स्वतःची किंवा आपल्या मुलाबाळाची काळजी घ्यावी म्हणून नवीन शिक्षण धोरण वाचलं पाहिजे. आणि ज्याला समाजामध्ये परिवर्तन घडवून राहायचं त्या माणसांनी तर वेगळं करायला पाहिजे. उद्या माझा मुलगा शाळेमध्ये जाणार आहे, एक पालक म्हणून माझा मुलगा, माझा नातू, माझी मुलं जाणार शाळेमध्ये शिक्षण कुठलं मिळणार आहे त्याला. एक ध्यानात ठेवा, जो सत्ताधारी समाज असतो ना, तो समाज, त्याची संस्कृती, त्याचं मूल्य आणि त्याची सत्ता बहुजन समाजावर कायम राहावी म्हणून तो शैक्षणिक धोरणाची आखणी करत असतो. आणि हेच या शैक्षणिक धोरणामध्ये केलेलं आहे. तुम्ही समजून घ्या. तुम्ही सगळे माझी विनंती तुमच्या सगळ्या मित्रमंडळीला की बाबासाहेबांचा जेव्हा आपण विचार करतो ना, तेव्हा बाबासाहेबांची प्रज्ञा, त्यांचं तर्कशास्त्र, त्यांचं संस्कृती समजून घेण्याचे त्यांचे जे विचार ते आपण समजून घेतले पाहिजे. बाबासाहेबांना समजून घेतल्याशिवाय तुम्हाला कुठली या देशातली सामाजिक, राजकीय, आर्थिक परिवर्तनाची चळवळ चालवता येत नाही. पुन्हा दम असेल तरी चालवता. त्यांनी अध्यापन केलं पाहिजे, त्यांनी अध्ययन केलं पाहिजे आणि त्यांनी संशोधन केलं पाहिजे. ही कामं जर आपण करत असाल, या सभागृहामध्ये बसलेली माझी सर्व मित्रमंडळी, आमचे सर्व बंधू, तर तुम्ही निश्चितच तुम्ही अभिनंदनासाठी किंवा तुम्ही बाबासाहेबांचा हे जर करत नसेल, आपण अध्ययनच करत नाही, आपण अध्यापन करत नाही आहे की नाही, तर कसं चालेल. तुका म्हणे होय मनाशी संवाद, माझा यांच्याशी संबंध आपुलाची वाद आपुल्याशी. जोपर्यंत तुम्ही स्वतःशी वाद करत नाही, हे खरं आहे का, हे बरोबर आहे का, हे शिक्षण धोरण कशासाठी आणलं, का असावं, तर तुमच्याशीच वाद होत नाही. तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपुल्याशी, हेच बुद्धांनी सांगितलं. एक ध्यानात ठेवा, बुद्धांची परंपरा कबीराने चालवली, कबीराच्या नंतर ती तुकारामांनी चालवली आणि तुकारामाच्या नंतर बाबासाहेबांनी चालवली. ही जी आहे ना, सर्व समाज, बहुजन समाजाला एकत्र घेऊन एका विशिष्ट दिशेने घेऊन जाण्याचा आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय भौतु सभा मंगलम ही जी त्याला म्हणतो ना की वैश्विक कल्याणाची भावना, ही फक्त आपल्याला या तत्वज्ञानाला मिळते. एवढे मी तुम्हाला सांगतो. आता बघ मला एक दोन गोष्ट सांगतो की याच्यामध्ये इक्विटी एज्युकेशन असं शब्द आहे. 1968 कोठारीचं धोरण आणि 1986च्या धोरणामध्ये म्हणजे एज्युकेशन फॉर क्वालिटी असं होतं, एज्युकेशन फॉर इक्वॅलिटी असं होतं. इथे इक्वॅलिटी शब्द गेला, इथे इक्विटी शब्द आला. हा शब्द का नसावा, कधी विचार केला आपण. आता सर शिक्षण म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये आहे, तुम्ही प्राध्यापक आहात, मग का नसेल म्हणजे 86च्या धोरणामध्ये इक्वॅलिटी आहे, घटनेमध्ये इक्वॅलिटी आहे, तुमच्या 68च्या धोरणामध्ये इक्वॅलिटी आहे, परंतु 2020 धोरण म्हटलं की इक्विटी इन एज्युकेशन. काय अर्थ असतो इक्विटी
इक्विटीचा कधी विचार केला? कोणी गेलं डिक्शनरीमध्ये गुगलवर सर्च केलं वाय इक्विटी, वाय नॉट इक्वालिटी, याचा कधी विचार केला? इक्विटी याचा अर्थ असं की वर्ण व्यवस्थेमध्ये काम करणारी जी लोक आहेत त्या इक्विटीमध्ये, आता शेअर असतात इक्विटी, कंपनीचे शेअर असतात, त्या इक्विटीमध्ये असणाऱ्या त्या कंपनीच्या शेअराचं मूल्य समान असतं. वर्ण व्यवस्थेमध्ये जी वर्ण व्यवस्था आहे ह्या इक्विटी, एक शब्द मी तुम्हाला सांगतो, बहुजन समाजाला परत जुनी वर्ण व्यवस्था आणून देण्याचं काम करणार आहे आणि ह्याचा सुद्धा विचार आपण सगळ्यांनी या ठिकाणी करणं अत्यंत. इक्विटी याचा अर्थ असं समानामध्ये इक्वल, म्हणजे प्राध्यापक असतील प्राध्यापक मध्ये ते इक्वल असतील, खालच्या लोकांचा विचार नाही. इक्वेलिटी तसं नाही, सर्व समान, सर्वांसाठी समान, इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर इक्वल पर्सन, इथे तसं नाही. इक्वॅलिटी ही कॉमन लोकांसाठी काम करते, इक्वॅलिटी इन कॉमन, इथे तर इक्विटी इन पर्टिक्युलर माणसाचे. आणि मग त्याच्यात सांगितलं का असं सगळं, काय इक्विटी कशासाठी आली? एक इंडिया सेंट्रिक असा शब्द येतो. काय इंडिया सेंट्रिक आहे? इंडिया सेंट्रिक एज्युकेशन म्हणजे भारताचा इतिहास, भारताची परंपरा, भारताच्या रूढी, भारताच्या चालीरीती या विचारात घेऊन आम्हाला शिक्षण द्यायचं. आता काय भारताची परंपरा आणि ही परंपरा आपल्यासाठी किती चांगली आहे? बहुजन समाजासाठी शिक्षणाची भारताची परंपरा चांगली आहे. जिथे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, जिथे शूद्र आणि अतिशूद्रांना शिकवल्या जात नव्हतं, जी मनुस्मृती म्हणते की एखाद्या माणसाने शिकायचा प्रयत्न केला तर त्या माणसाला तुम्ही काय काय केलं पाहिजे, आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे की नाही? कसं चालेल तुमचं? म्हणून हा सुद्धा इंडिया सेंट्रिक एज्युकेशन आणायचं आणि सध्या जो सत्ताधारी समाज आहे त्या समाजाला अनुरूप असलेल्या शिक्षणाची व्यवस्था त्याच्या हायर एज्युकेशनमध्ये आहे. तुम्ही जर त्याचं याचं पाहिलं की नाही, म्हणजे पहिली ते 5वी पासून व्होकेशनल एज्युकेशन सुरू केलं, 6वी पासून आहे. काही गोष्टी याच्यामध्ये आहेत ना, म्हणजे तुम्ही फिलॉसॉफिकली विचार केला तुम्ही तर ते जरी तुकड्यामध्ये मांडलेलं असलं तरी त्यांना संपूर्ण घटना कुठे डावलता आली नाही. की काय 2-4 ठिकाणी येतो की कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू येतात की असं नाही, पण कोणते व्हॅल्यूज ते त्याचा मात्र उल्लेख नाही. एका इक्वालिटीचा उल्लेख कुठेतरी 4थ्या पानावर, लिबर्टीचा 7व्या पानावर आणि काय पदार्थ काहीतरी घुसळले त्याच्यामध्ये. तुम्ही काळजीपूर्वक वाचा, माझी विनंती आहे, आणि मग समजेल आपल्याला की त्यांनी किती रिस्पेक्ट करून टाकले सगळं हे शिक्षण. आणि मग शिक्षण आपल्याला अतिशय आवड आहे. त्याच्यामध्ये इंडिया सेंट्रिकमध्ये करायचं म्हणजे काय करायचं? काय इंडिया सेंट्रिक तुम्हाला मला माहिती आहे? कोण धोरण तयार केलं? हे जे धोरण करणारे कोण आहे, कशासाठी धोरण त्यांनी तयार केलं? इंडिया सेंट्रिक. आम्ही काय ते त्याबद्दल थोडं सांगणार आहे, ते तुकाराम सांगतील तुम्हाला. लगेच मध्य प्रदेशच्या युनिव्हर्सिटीनं मनुस्मृती आणि महाभारत सुरू केलं, रामायण सुरू केलं. काय रामायण महाभारतामध्ये बहुजन समाजाने आदर्श घ्यावा असं काय त्याच्यामध्ये आहे? काय त्याच्यामध्ये आहे का? तुम्हाला दिसतं तुम्हाला सगळ्यांना? आणि माझं असं सर रिडिंग आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो या सगळ्या गोष्टी करून की हे इंडिया सेंट्रिक एज्युकेशन दुसरं तिसरं काही नसून सत्ताधारी सनातन बहुजन समाजाने समाजाची सत्ता कायम राहावी आणि या सनातन समाज सत्ता कायम बहुजन समाजाने कायम गुलाम करावी अशा प्रकारचं शिक्षण आहे. मला समजा पोटासाठी माझ्या पोटाचाच प्रश्न आहे आणि उद्या मी तुमचं 8वी 6वी पासून त्यांनी केलेले व्होकेशनल एज्युकेशन आणखी इतकं विस्तृत घेतलं. समजा मी झालो कुठेतरी कार्पेंटर झालो, माझा बाप होता कार्पेंटर, पोटासाठी मी कार्पेंटर करणार, मी कशाला जातो हायर एज्युकेशन? आणि ज्याला म्हणतो ना की ह्युमन डिग्निटी, माणसाची प्रतिष्ठा आणि प्रगती ही प्राथमिक शिक्षण हे फक्त पोट भरण्यासाठी आहे. त्यानं तुम्हाला समाज जीवनामध्ये प्रतिष्ठा मिळत नाही. तुम्ही ज्ञानाच्या ज्या वरच्या आहात त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकत नाही. आणि म्हणून समाजामध्ये धोरण तयार करणे आणि धोरणाची अंमलबजावणी करणे यासाठी जर तुम्हाला सत्तेमध्ये यायचं असेल तर आपल्या सर्व माणसांनी, बहुजन समाजातल्या सर्व माणसांनी जास्तीत जास्त हायर शिक्षण घेतलं पाहिजे. आपल्या तर पोटाचीच गोष्ट चालत आली आणि या पद्धतीने आपलं काय चाललंय? आता मला सांगा तुम्ही की प्रायव्हेट आहे त्याच्यामध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिप. मी 25 वर्ष झालं, मी तुम्हाला सांगतो की पब्लिक एज्युकेशन सिस्टीमचा गट्ट्यागोळ प्रशासन आणि राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांनी संगनमताने केलेला आहे आणि त्याला सगळ्या संघटना बळी पडल्या, शिक्षण संघटना. कारण नाहीच चाललं. मी माझा अध्यक्ष माझं चाललंय कोणत्या भरपूर संघटनांच्या कशी बोलतो. कारण असे की जिथे ज्ञानाचा अभाव असतो ना तिथे विचार नाही. विचार काय करणार तुम्ही? मी होतो, मला माहिती आहे. मला माहिती काय जिल्हा परिषद शिक्षणमध्ये तर नाही तिथे मॅथमॅटिक्स शिकवायला विषय नाही तिथे इंग्लिश शिकवायला माणूस नाही तिथे. त्याने तिथे उर्दूचा माणूस द्यायचा इंग्लिश शिकवायला. आणि ती शाळा कशी बंद पडेल याचं
वरून शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक, मंदिरात बसलेली माणसं, कारण इथे आमदाराची शाळा आहे की त्याला कोण विरोध करतो? राजकीय दबावाला बळी पडून प्रशासन, आता सर आहे प्रशासनामध्ये, मला माहिती नेमकं काय करतात ते, तुम्ही कधी भेटेल मी त्यांना, असं असतं ते. आणि म्हणून आता जे आहे ना हे फार सोपं झालं त्यांच्यासाठी. हा एक मुद्दा विचार घेतला. आणखी तुम्हाला सांगतो मित्रांनो, आता आपल्यासाठी बहुजन समाजाच्या न्याय हक्काची आणि त्याच्या शिक्षणाची लढाई आणखी अवघड झालेली आहे. कारण आता पूर्वी कसं होतं माहिती आहे का, की ठीक आहे की एक विशिष्ट समाज धार्मिक बाबतीमध्ये काम करायचा, एक विशिष्ट समाज क्षत्रिय होता तोच करायचा, एक विशिष्ट समाज व्यापार करायचा. आता तर व्यापारी बसले सत्तेमध्ये, नफा कमवणंच हा ज्याचा जन्मजात धंदा आहे. चला देश काय काढला, काय करतो आपण? मागच्या 17 वर्षामध्ये आपल्या कराच्या माध्यमातून आपल्या अनेक प्रकारच्या कष्टातून जे सार्वजनिक उद्योग उभे केले होते, ज्याच्यामध्ये आपल्या माणसाला नोकऱ्या मिळायच्या, त्या उद्योगाचं खाजगीकरण केल्यानंतर तुम्हाला आरक्षण मिळतंय कुठं? याच्यासाठी काय धोरण आहे आपल्याकडे? यासाठी आपल्या संघटनांनी काम करणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी अशी आशा करतो की राष्ट्रव्यापी असलेले तुमचं संघटन, भावनिक संघटन यामध्ये प्रकर्षण जाणवेल. मित्रांनो, आपल्याला या शासनाच्या जाणीवपूर्वक धोरणाच्या विरुद्ध काम केलं पाहिजे. तुम्हाला आणखी त्याची मजेशीर गोष्ट सांगतो. पूर्वी कसं होतं की कायदे हे किमान प्रगतीशील असायचे, आता तसं नाही झालं. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि मीडिया या चारही सत्ता, लोकशाहीचे चारही अंग बहुजन समाजाला जास्तीत जास्त कसं त्याला कंगाल अवस्थेकडे नेता येईल या दिशेने त्याचं काम करणं सुरू आहे. त्याचं तुम्ही म्हणजे मंत्रालयामध्ये तुम्ही जेव्हा 8, 9, 10 जागा तुम्ही डायरेक्ट पद्धतीने भरता, डेप्युटी सेक्रेटरीच्या पुढे गेला आपण काय करतो, आपण कुठून आले, कसं येतं. आणि तुम्हाला आणखीच सांगतो की आपल्याला भारत प्रत्येक पदाला स्वेच्छा अधिकार असतात आणि स्वेच्छा अधिकार आपल्या सतत विवेक बुद्धीचा वापर करून करायचे असतात. त्याचा वापर जर तुम्ही नाही केला तर तुम्ही तिथं, कारण मला माहिती आहे की कायद्यामध्ये दिलेली गोष्ट तुम्ही करसाल किंवा नाही करणार. जी गोष्ट कायद्यामध्ये दिलेली तुम्ही केली म्हणजे फार मोठं मजबुती केली नाही, आपण तेही करत नाही. या सदस्याला कसं वाटेल, मंत्री मला काय म्हणतील, याचं कसं होईल. आता मी जर एखाद्या माझ्या समाजाला केलं तर माझी चौकशी सुरू होईल का? नाही तर कधी असतात त्या ऍडमिशन तुम्हाला सांगतो. आणि आपल्या माणसाच्या तर पाठीमागे इतके लागलेले असतात की पाहायचंच काम नाही. तेव्हा इतकं सोपं नाही मित्रांनो. त्यातल्या त्यात प्राध्यापकाचा धंदा त्यापैकी बरा सोपा आहे, पण काय संस्था त्या संस्थेमध्ये राहताना कोण प्राध्यापक संस्था चालकाच्या तुम्हाला निगुंटी आहे, तुम्हाला एक्सप्रेशन आर्ट आहे संस्थेमध्ये काम करताना 10, 15, 20, 25 लाख रुपयाचं अनुदान दिल्यानंतर आयुष्यभर म्हणजे तोंड बंद करून पाठीत बुक्या मारायचं काम. इलेक्शन आलं पैसे दे, पोराचं बारसं आलं पैसे दे, तेरचं आलं पैसे दे, हेच काम चाललं आहे अलीकडे. दुसरं काय होत नाही. तुम्ही मान्य करा किंवा नका करू, मला मात्र माहिती आहे कारण याच्यातून गेलेला माणूस आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की सरांचा सत्कार आहे ना, त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये जे चांगलं काम केलं असेल, यशाचं अभिनंदन करायचं असतं आणि कार्याचा सत्कार करायचा असतो. आणि म्हणून त्यांनी जे काम केलेलं असेल त्याचं ते आता सर मला राष्ट्रीय इंटरनॅशनल सगळे अवॉर्ड मिळाले प्रश्न नाही, काम केलं मिळाले, पण हे ज्ञान कुठे आहे? या अवॉर्डाचा फायदा कोणासाठी झाला? मला मिळालेले 50 अवॉर्ड जर मी माझ्या घरामध्ये असं याच्यामध्ये फ्रेममध्ये ठेवले असतील आणि त्याचा समाजाला काही प्रेरणा मिळत नसेल, काय कामाचं ते? साथियों, आजचा विभागीय अधिवेशन घेण्यामागचा मूळ उद्देश जो आहे तो मूळ उद्देश कुठल्या स्वरूपाचा होता या संदर्भात मी अगदी थोडक्यात आपल्या समोर काही बाबी मांडणार आहे. आताच माननीय विश्वास जाधव सर यांनी आपल्या समोर एक आव्हान केलं. MSRTCच्या वतीनं त्यांनी एक आव्हान आपल्या समोर केलं. 35 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आतापर्यंत झालेल्या आहेत. अत्यंत गंभीर बाब आहे की ज्या एसटी कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस सेवा केली, स्वतःचा सण कधी घरी साजरा केला नाही, स्वतःच्या मुलाचा बर्थडे कधी साजरा केला नसेल, अत्यावश्यक सेवा म्हणून जिच्याकडे पाहिल्या जातं त्या अत्यावश्यक सेवेला अशा पद्धतीनं जर कर्मचाऱ्यांचा बळी देऊन जर चालविल्या जात असेल तर ती अत्यंत घातक बाब आहे. आणि म्हणून रोटान संघटनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी जाहीर समर्थन देत आहे.
किंवा समर्थन देणार नाही, तर सक्रिय पाठिंबा आम्ही तुम्हाला देत आहोत, सक्रिय समर्थन आमचं तुमच्या सोबत राहणार आहे याची ग्वाही उद्यापासून आपल्याला दिसेल. मुनिवासी शब्द हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या गुलामगिरी पुस्तकात आहे. म्हणून बामसेफ हे केवळ प्रचारक आहे, बामसेफ हे महापुरुषांचे प्रचारक आहेत. बामसेफची स्वतःची विचारधारा नाही, हे अगोदर लक्षात घ्या. म्हणजे जे जे आमचे महापुरुष होऊन गेले त्यात या ज्या महापुरुषांनी आम्हाला शिका, संघटित व्हा, स्वतंत्र वेगवेगळे जे विचार आमच्या समोर मांडले, आम्हाला स्वातंत्र्य केलं, संविधान दिलं, ते या महापुरुषांची चळवळ बामसेफ चालवत आहे. आणि त्या चळवळीच्या अंतर्गत एक स्पेशल संघटन इथं निर्माण करण्यात आलंय आणि त्याचं नाव होतं राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ. राष्ट्रीय किती राज्यामध्ये? 31 राज्यामध्ये, 558 जिल्ह्यामध्ये, 40,000 तालुक्यामध्ये आणि 2.5 लाख खेड्यामध्ये बामसेफचं काम चालू आहे. या व्यतिरिक्त इतर 40 देशांमध्ये बामसेफ कार्यरत आहे. म्हणजे हे संघटन राष्ट्रीय स्तरावरच आहे. या संघटनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विंग आहेत. किती विंग आहेत? 849 विंग आहेत. विंग्स म्हणजे पंख. 849 विंग्स. आणि या 849 विंगच्या माध्यमातून जे सध्या अस्तित्वात आहे 101 संघटन सध्या अस्तित्वात आहे. ज्यामध्ये रोटान हे नाव एक विंग आहे, MSRTC दुसरी विंग आहे, MSEB ची तिसरी विंग आहे, भारतीय विद्यार्थी मोर्चाची विंग आहे, BMT ची एक विंग आहे. अशा किती विंग आहेत? एवढंच नव्हे तर किन्नरांचं सुद्धा आमच्याकडे संघटन आहे. किन्नर म्हणजे माहित असेल तुम्हाला, ज्या महिला आहेत त्या महिलांचं सुद्धा आमच्याकडे संघटन आहे. म्हणजे राष्ट्रव्यापी स्वरूपाचं आमच्याकडे संघटन आहे. संपूर्ण भारतामध्ये 10 लाख संघटना आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. वेगवेगळ्या प्रकारच्या किती संघटना आहेत? 10 लाख. आणि 10 लाख संघटना वेगवेगळ्या पद्धतीने विभाजित झालेल्या आहेत. त्याचा परिणाम असा होतो, कारण सरांनी आता सांगितले की 15-20 दिवस आम्ही तिथं आंदोलन केलं, आमची दखल कोणी घेतली नाही. काय घेण्यात येईल सर? तुमची दखल काय घेण्यात येईल? कारण तुमची शक्ती कमी पडते, तुमची शक्ती कमी पडते. आणि तुमची शक्ती जेव्हा कमी पडते ते शासन दखल घेत नाही. त्यासाठी शक्ती वाढवावी लागते. शक्ती कशी वाढवावी लागेल? शक्ती वाढवावी लागेल एकत्र येऊन. आणि यासाठी आपल्या इतर संघटनांना आम्ही आमंत्रित केलेला आहे. आमचा विचार आपल्यावर थोपवून येण्याचा आमचा मुळीच उद्देश नाही. काही गोष्टी मी क्लिअर करतो सर. आमचा विचार म्हणजे महापुरुषांचा विचार. महापुरुषांचा जो विचार आहे, जो प्रोटान मांडत आहे, तो तुमच्यावर लादण्याचा आमचा मुळीच उद्देश नाही. मूळ उद्देश काय आहे की आमच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी एकत्र येऊन लढणं. समस्या कुठली आहे? समस्या सुरुवात झाली न्यू एज्युकेशन पॉलिसीची. माननीय प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे सरांनी हायर एज्युकेशनच्या बाबतीत काय प्रक्रिया घडणार आहे या बाबतीत थोडक्यात सांगितलं. 40,000 महाविद्यालय आहे भारतामध्ये, त्यापैकी 25,000 महाविद्यालय बंद होणार, 15,000 राहणार आणि 15,000 कॉलेज हे डिग्री ग्रँटेड कॉलेज अथवा विद्यापीठ होणार. हा पहिला उद्देश. 981 विद्यापीठ आहेत आणि 981 विद्यापीठ बंद झाली. आम्हाला माहितच होत नाही की 981 विद्यापीठ बंद होणार आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बंद होणार आहे, इंजिनिअरिंग कॉलेज बंद होणार आहे, ITI बंद होणार आहे, जे काही गव्हर्नमेंटचं असं ऍग्रिकल्चर कॉलेज बंद होणार आहे. म्हणजे सगळे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस बंद होणार आहे, पॉलिटेक्निक वगैरे सगळे एज्युकेशन अंडर वन ग्रुप दिल्या जाणार आहे, एकाच ठिकाणी एज्युकेशन. म्हणजे जे काही कॉलेज असेल, मोठं कॉलेज असेल, त्याची क्षमता
हे सगळे एकाच ठिकाणी इंजिनिअरिंग, एकाच ठिकाणी मेडिकल, एकाच ठिकाणी पॉलिटेक्निक, एकाच ठिकाणी ऍग्रिकल्चर, एकाच ठिकाणी लॉ कॉलेज. एवढं मोठं ज्या ठिकाणी असेल तेवढं एकच कॉलेज राहणार आहे. मग लक्षात घ्या त्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्याची संख्या किती असेल, त्याची फीस किती असेल. मी प्राध्यापक आहे, 26 वर्षापासून प्राध्यापकी करतो. माझी मुलगी डॉक्टर होते, आताच तिला सोडून आलो आणि पूर्ण 2 तास जे होतं ते पूर्ण नांदेड फिरत बसलो. लक्षातच येत नव्हतं कुठे यावं कुठे म्हणून उशिरा. सांगायचा मुद्दा की मला तिची फीस भरणं शक्य झाले नाही. माझे दुसरे सहकारी आहेत, त्यांच्या मुलाला 510 मार्क्स पडले नीटमध्ये, त्याचा नंबर लागत नाही, शेती भीती सगळं काही आहे. ते म्हटले सर 10 लाख रुपये खर्च मी देऊ शकत नाही, रिपीट करायला होतो. 40 एकर शेती असणारा, उत्तम शेती असणारा प्रोफेसर आहे सर, प्रोफेसर आमच्याच कॉलेजमधून झाल्याने तो व्यक्ती सुद्धा आपल्या मुलाची वर्षाला 10 लाख रुपये फीस भरू शकत नाही. तुमची ऐपत आहे का? नाही. म्हणजे पहिले आमच्या नोकऱ्या जाणार कोणत्या, विद्यापीठीय स्तरावरच्या, कॉलेज स्तरावरच्या सगळ्या नोकऱ्या जाणार. सरांनी सांगितलं कुठेही समायोजन हा प्रकार नाही. तुमच्या माहितीसाठी, कारण आम्ही कॉन्सेप्टचे लोक आहोत आणि कॉन्सेप्ट पुराव्याशिवाय कोणतीच गोष्ट बोलत नाही, कोणतीच गोष्ट नाही. सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिले, सुप्रीम कोर्टाचं डिसिजन दाखवतो तुम्हाला. दिसल न दिसल समोरचे लोक जे असतील त्यांच्यासाठी आहे, नाही तर माझ्याकडून केव्हाही घेऊन जाऊ शकता. काय डिसिजन आहे ते सांगतो. सुप्रीम कोर्टाचं डिसिजन असं आहे की इथून पुढे एकही शिक्षक परमनंट राहणार नाही. आतापर्यंत प्राध्यापकाच बोललो, शिक्षकांचं आहे कसं. सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आहे, कुठं जाणार सांगा आता तुम्ही. तुमची नोकरी गेल्यावर पुढे कुठे जाणार होते तुम्ही? सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्ट जेव्हा आदेश तुम्हाला देतं की इथून पुढे एकही शिक्षकाची भरती ही परमनंट स्वरूपात राहणार नाही, म्हणजे कोणती राहील? अस्थायी स्वरूपाची राहील, टेम्पररी स्वरूपाची राहील. कशा पद्धतीची राहील याचा अर्थ असा झाला, कारण बिहारचं सरकार या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे नियमित शिक्षक आहे, टोटल संख्या होती 4 लाख बिहारमध्ये, शिक्षकांची संख्या किती आहे? 4 लाख. सगळ्यांना काढून टाकायचं, सगळ्यांना अस्थायी ठेवायचं, टेम्पररी ठेवायचं. जे परमनंट आहे त्यांचं काय? त्यांना सुद्धा सक्तीनं बीआरएस घ्यायला लावायचं. बीआरएस ने आता सीआरएस आहे, कंपल्सरी रिटायरमेंट स्कीम. तुमचं कंपल्सरी रिटायरमेंट होणार आहे आणि हे कशा पद्धतीने होणार आहे लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं आपण जर जिल्हा परिषदेवर असाल किंवा इतर शिक्षक असाल, आपण कुठल्याही स्वरूपाचे असाल, त्यांनी सांगितलं की 30 विद्यार्थी पाहिजे तर जिल्हा परिषदची शाळा चालेल. 30 विद्यार्थ्यांना एक शिक्षक. ते जर असेल, ते जर नसेल शाळा बंद. 17 किलोमीटरच्या आतमध्ये एकही शाळा असता कामा नये. 17 किलोमीटरच्या आतमध्ये जी शाळा राहील फक्त ती 17 किलोमीटरच्या आतमध्ये राहील आणि ते स्कूल कॉम्प्लेक्स राहील. ज्याप्रमाणे कॉलेज जसं होतं सर्व शिक्षण तसं शाळेचं राहणार. एकच शाळा. जिल्हा परिषदचा शिक्षक कुठे जाईल? संस्थेचा शिक्षक कुठे जाईल? कारण तुम्हाला वाटत असेल की प्राध्यापकाची नोकरी दिली आपल्या काय बापाचं चाललं, आणि तुमची नोकरी जाईल. आज जाधव सर रडत आहेत, 35 लोक मेले, उद्या आमच्यावर वेळ येणार आहे. वेळ आमच्यावर येणार आहे, मग आम्हाला वाचवायला कोण येणार आहे? कुणीच येणार नाही. म्हणजे ही लढाई आमची आहे, आम्हाला आमच्या लढाईसाठी लढावं लागणार आहे. कोणी तुमच्यासाठी लढाई करण्यासाठी येणार नाही. हा पहिला मुद्दा आहे. कारण मी शॉर्टकट मध्ये सांगतो, कारण सगळं सांगायचं 6 तास लागतात, तेवढी तयारी आपली नाही. मी पहिल्यांदा सांगितलं आपल्या सर्वांची, मी सुद्धा आलो, मी जरी परमनंट असलो तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 2022 पासून सगळे लोक कोण होणार आहे? टेम्पररी.
मग टेम्पररी माणसाचा पगार टेम्पररी स्वरूपाचा जाधव सर जीवन दुखदारक कमी. टेम्पररी माणसाचा टेम्पररी पगार किती द्यायचा नाही द्यायचा हे सगळं कोण संस्था चालक ठरवेल. म्हणजे आता आपल्या सर्वांच्या नोकऱ्या टेम्पररी होणार आहेत. ही पहिली गोष्ट. किती दिवस? 25 पर्यंत. त्यानंतर टेम्पररी नोकरी सुद्धा जाणार, कारण कंपन्या इथे येणार, कंपन्या इथे येणार आणि कंपन्यांच्या नोकऱ्या सुरू होणार. सगळं याच्यामध्ये सगळंच मी तुम्हाला दाखवू शकत नाही. मी अगोदरच बोललो 7 तास लागतात. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, मी कोणाला भीती घालत नाही, भीती दाखवत नाही, कारण मी राजकीय पुढारी नाही. त्यामुळे तुमची मतं मला घ्यायची नाही. नोकऱ्या आपल्या 100% जाणार आहेत. कोणी इथं छाती ठोकपणे येऊन जरी सांगितलं की नोकरी जाणार नाही, मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, सगळ्यांच्या नोकऱ्या जाणार. न्यू एज्युकेशन पॉलिसी वाचून बघा. दुसरी गोष्ट, मोरे सर आहे ती, आणि मोरे सरांच्या साक्षीनं सांगतो आपल्या सर्वांच्या समोर की आम्ही जुने लोक आहोत म्हणून आम्हाला पेन्शन भेटणार असं तुम्हाला वाटतं, असं तुम्हाला वाटतं की आम्हाला पेन्शन भेटणार, पण आम्हाला पेन्शन भेटणार नाही. आम्हाला पेन्शन भेटणार नाही. तुम्ही जे DCPS असाल, NPS असाल, त्यांना असं वाटतं की आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे म्हणून ते आमच्या सोबत स्पर्धेत आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत की तुमच्या सोबत आम्हाला सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू झाली. आता का भेटणार नाही? शॉर्टकट मध्ये सांगतो, EPFO नावाची संघटना आहे. माहित असेल तुम्हाला? नाही माहित? नाही माहित? सांगतो. जो एक कर्मचारी आहे कुठल्याही खात्यात काम करो, त्याचं प्रॉव्हिडंट फंड असतो, ज्याला GPF म्हणतात तुम्ही. हा GPF आपण त्या EPFO हे जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्याकडे पाठवतो आणि हा सगळा जो पैसा सरकारकडे जमा होतो, सरकार त्या पैशाचं करतं काय? हा प्रश्न तुमच्या समोर पडला. सरकार हा पैसा ज्या सरकारी कंपन्या आहेत त्या सरकारी कंपन्यांमध्ये लावतो. माहित असेल? सरकारी कंपन्यांमध्ये पण भारत पेट्रोलियम असेल, रेल्वे असेल किंवा इतर वेगवेगळ्या कंपन्या असेल, या सर्व कंपन्यांमध्ये भारत सरकार पैसे लावत होत, पैसे लावत होत. आता कुठपर्यंत लावत होतं? ते 1990 पर्यंत. किती पैसा जमा झाला? आता एवढे 16-17 लाख कर्मचारी आहेत. या 16-17 लाख कर्मचाऱ्यांचा जर वर्षाला 1-1 लाख रुपये जरी आपण विचार केला, टोटल निश्चित आकडा सांगतो तुम्हाला, 11 लाख करोड रुपये जमा गव्हर्नमेंटकडे आहे. 11 लाख करोड. आणि या सरकारी कंपन्याकडे जो पैसा तो लावण्यात आला, त्यांना जे व्याज मिळालं त्या व्याजाचं भरपाई आम्हाला त्यांनी दिली. 30-35 वर्षानंतर रिटायर होतो आम्ही, म्हणजे 35 वर्ष गव्हर्नमेंटकडे आमचा पैसा आहे. 35 वर्ष. हा 11 लाख कोटी आमचा जमा झाला, त्याच्यावर व्याज मिळालं गव्हर्नमेंटला 11 लाख करोड. किती झाले? 22 लाख करोड. आणि 22 लाख करोड रुपये सरकारकडे जमा होता. मग 22 लाख करोडचं करायचं काय? त्याच्यावरचं ते व्याज तुम्हाला मिळायचं. 60-40चा प्रकार आहे याच्यामध्ये. 60-40 नंतर सांगतो, सध्या एवढं लक्षात घ्या की त्याच्यावरचं जे व्याज मिळायचं ते व्याज म्हणजे तुमची पेन्शन. सरकारी कंपन्यांमध्ये जो पैसा लावला जायचा त्याच्यावरचं जे व्याज मिळायचं त्या व्याजातलं 40% हिस्सा, 60% हिस्सा म्हणजे आमचं पेन्शन. गव्हर्नमेंट स्वतःहून काही देत नव्हतं आम्हाला. परंतु 1990च्या नंतर खवजा धोरण आलं आणि शासनाला असं वाटायला लागलं बहुजन वर्गच इथे शिकतोय, नोकरीला लागतोय, आपलं काय. आणि मग खवजा धोरणातून हळूहळू हळूहळू तुम्हाला माहित असेल 2005च का डेट निवडली? स्वप्न पडलं होतं, ब्राह्मणांना मुहूर्त सांगितला होता. 2005च्या नंतर सगळ्यांचं DCPS करा, NPS करा. काय मुहूर्त होतं त्यांचं? कारण हा पैसा लावणं गव्हर्नमेंटनं बंद करून टाकलं. जो
सरकारी याच्यामध्ये उपक्रमामध्ये हा जो पैसा दिला जात होता तो गव्हर्नमेंटने बंद करून टाकला. मग गव्हर्नमेंट पुढे प्रश्न पडला की एवढ्या पैशाचं करायचं काय, आणि मग गव्हर्नमेंटने सरळ साधं सोपं काम करून टाकलं, हा पैसा खाजगी उद्योगाला देऊन टाका. मोदी सरकारने जो धडाका लावलाय रोज एक सरकारी उपक्रम विकून टाकण्याचा, 350 कंपन्या विकून टाकल्या. तुम्हाला वाटतं आमच्या काय बापाचं चाललं, अरे आमच्याच बापाचं चाललं, कारण पैसा आमचा होता. पण आम्ही कधी विचार करत नाही कंपनी विकली म्हणजे काय फरक पडला. त्याच्या मधला जो शेअर्स आहे तो शेअर्स आम्हाला मिळाला नाही, तो अदानी अंबानीकडे गेला, आणि अदानी अंबानीकडे गेल्यामुळं अदानी अंबानी सांगतो की मी तोट्यात आहे, आणि मी तोट्यात असल्यामुळे मी तुम्हाला त्या शेअरचं जे बेनिफिट आहे ते बेनिफिट देऊ शकत नाही. काय परिणाम झाला, तुमचा पैसा जो आहे तो पैसा तुम्हाला पेन्शन रूपाने मिळणार नाही. तुम्ही काय मी काय सगळे एका माळ्याची मणी आहे. म्हणजे पहिले नोकरी जाणार, दुसरी पेन्शन जाणार, तिसरी ग्रॅज्युटी आहे. रिटायर होताना आपण ग्रॅज्युटी मिळत असते आपल्याला. 30 वर्ष सेवा केले, 30 वर्षाचे 30 लाख रुपये. गव्हर्नमेंटने कायदा करून टाकला की नाही, किती देणार, 7 लाख आणि 14 लाख. तुमचा जमा होतो 30 लाख, आणि किती देणार, 7 लाख 14 लाख. ग्रॅज्युटी सुद्धा संपवलं, जीपीएफ संपवलं, पेन्शन संपवली. आता राहिलं LIC. प्रत्येकाने काढली असेल LIC, मी पण काढली है ना. रिटायर झाल्यावर असं वाटतंय की एवढे पैसे मिळतील, मी पण गरीब नवनव परेशान आहे, किती पैसे मिळतील, किती नाही मिळणार, काय करायचं. एवढं सगळं जर करायचं असेल ते आमचं गणित चालू असतं. याच्यामध्ये मी थोडस जरा DCPSच्या संदर्भात बोलतो. जर DCPSचे लोक कुणी आहेत का इथं, आहेत का? व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. एक प्रश्न आहे, तुम्ही जे 6%, 10% गव्हर्नमेंट कडे भरता की नाही, त्याचा रेकॉर्ड आहे का? तुम्ही सगळे बघू शकता, नाही म्हणतात ते रेकॉर्ड नाही. पैसा कुठे चालला, तुम्हाला पेन्शन मिळते का? मग एक उदाहरण सांगतो तुम्हाला. पवार नावाचा शिक्षक मृत्यू मरण पावल्यानंतर 20 लाख रुपये त्याचे जमा होते गव्हर्नमेंटकडे. 20 लाख जमा झाल्यानंतर त्याच्या बायकोनं दावा केला की मला माझ्या नवऱ्याचे 20 लाख रुपये देण्यात यावे. गव्हर्नमेंटनं सांगितलं, त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, सर पैसे देता येणार नाही तुम्हाला. पैसे का देता येणार नाही, कारण ते शासनाकडे जमा आहे. तुम्हाला काय भेटेल, त्याच्यावरचं व्याज किती, 2000 रुपये. साधी गोष्ट नाही. जे DCPS मध्ये आहेत त्यांनी लक्षात घ्या, तुमच्या नंतर तुमच्या कुटुंबांचे हाल होणार आहे, तुमच्या मुलांचे हाल होणार आहे. आणि यासाठी हे जे DCPS आहे, एक मी इलेक्शनच्या ड्युटी मध्ये होतो, एक ग्रामसेवक, मी असंच बोलत होतो, मला बोलायचा छंद आहे, आणि त्या ग्रामसेवकानं तावातावानं सांगितलं, सर काही चुक्या मारता तुम्ही, असं कुठे होतंय का? म्हटलं बरोबर ठीक आहे. म्हटलं मला सांग किती पैसा जमा आहे तुझा. हे सगळं काय माझ्याकडे शेअर मार्केट आहे, शेअर मार्केट मध्ये सगळं काही दिलंय, दाखवा. म्हटलं ठीक आहे, दाखवलं. किती आहे, एवढा पैसा आहे, चांगली गोष्ट आहे. म्हटलं आता गव्हर्नमेंटचा हिस्सा दाखव. तुमचा हिस्सा दाखवला, 4, 5, 10 लाख रुपये तुम्ही गव्हर्नमेंटला दिले. आता गव्हर्नमेंटचा हिस्सा दाखव ना. 10 लाखाला 10 लाख रुपये. नाही सर गव्हर्नमेंटचा हिस्सा नाही. कुठे गेला, त्याला घाम कुठला दरदरून. या गोष्टी आम्हाला माहित नसतात, आम्ही अज्ञानामध्ये आहोत. आणि याचं मूळ कारण आहे की आम्ही कधी वाचत नाही. हे सगळ्या गोष्टी ऑनलाईन उपलब्ध आहे. हे सगळं घेतलंय, ऑनलाईन घेतलंय, सगळ्या बाबी यामध्ये. म्हणून आमचे LIC धोक्यामध्ये, पेन्शन धोक्यामध्ये. LIC ची गोष्ट बोलता बोलता राहून गेली. LIC चं तुम्हाला सांगतो, शासनाने काय केलं, 76% 76% प्रायव्हेटायझेशन केलं. प्रायव्हेटायझेशन केलं, माहित असेल तुम्हाला का नाही माहित? LIC चं प्रायव्हेटायझेशन झालेलं माहित आहे का नाही? नाही माहित.
माहितीये, 2-4च मान हलवताना दिसतात, बाकीच्यांना माहिती. 76% म्हणजे 76% रक्कम तुमची धोक्यात आहे. 76% प्रायव्हेटायझेशन मीन्स 76% रक्कम तुमची धोक्यात आहे LICची. कारण शासनाने काय केलंय सांगतो तुम्हाला काही गोष्टी. IDBI बँक जी बुडीत होती त्या IDBI बँकेला LICला सांगितलं खरेदी करा. बुडीत बँकेला आमचा पैसा वापरण्यात आला. 90,000 कोटी रुपये LICचे पैसे अंबानीला देण्यात आले. पेन्शन मधले 30,000 कोटी रुपये अंबानीला देण्यात आले. माहिती झालं का कधी तुम्हाला? फक्त 50 लोकांचे उद्योगपतीचे 1.25 लाख करोड रुपये माफ करण्यात आले. पेपरमध्ये देतात शेतकऱ्याचं एवढं कर्ज माफ केलं. आम्हाला पेन्शन नाही आणि आमदार खासदारांना, माजी आमदार खासदारांना पेन्शन आहे. 5 अब्ज रुपये माहितीच्या अधिकाऱ्यात विचारलेली माहिती. 5 अब्ज रुपये या जो माजी आमदार, माजी MLC, माजी जो काही माजी असत त्या माजी माणसाला सगळं पेन्शन. काय काम करतो 5 वर्षात? मानधनावर काम करतो तो. मानधनावर जर त्याला पेन्शन असेल, जो जो मानधनावर व्यक्ती असेल त्या सर्वांना पेन्शन दिली पाहिजे. आमदारालाच का पेन्शन? म्हणजे आमची पेन्शन बंद करायची आणि आमदारांना द्यायचं. कुठलं काम करतात हे माजी आमदार? म्हणजे आमचा कर रूपानं गोळा केलेल्या सगळ्या पैशावर अशा पद्धतीनं डल्ला मारण्याचं काम कुठलंही शासन असू द्या, मी कुठल्याही एका शासनाचं नाव घेणार नाही, कुठलंही. म्हणजे जसं माननीय काशीराम नेहमी म्हणायचे, एक सापनाथ आहे आणि एक नागनाथ आहे. साप म्हणा का नाग म्हणा, त्याचं काम डस नाही. आलेला कुठलाही व्यक्ती, कुठलाही नेता आम्हाला चावल्याशिवाय राहत नाही. बोलताना खूप बोलतो, आजचे दिन म्हणतो है ना, चावतो की नाही आता रोज पेट्रोल भरताना, लक्षात येत असेल ना. म्हणून साथीओ या गोष्टीकडे नीट लक्ष घेतलं पाहिजे. आता हे खरं का खोटं ह्याचं सुद्धा प्रमाण मी सांगतो. माझ्या कॉलेजमध्ये एक मोठा SBIचा अधिकारी आला आणि त्यांना मी विचारलं, सर अशा पद्धतीने होणार आहे, बँका बुडत चाललेल्या आहेत, सगळ्या बँकेचं प्रायव्हेटायझेशन होत आहे, बँकेचं प्रायव्हेटायझेशन होत आहे माहिती आपल्याला. मग आमचा पैसा बुडाला तर काय? बँक बुडत नाही, पैसा बुडाला तर काय नाही, काही फरक पडत नाही. बरं आम्हाला सिक्युरिटी किती आहे? आमच्या पैशाची सिक्युरिटी किती आहे? माझा 15 लाख रुपये माझ्या बँकेत आहे. 15 लाख रुपये व्हाईट मनी आहे. 30% गव्हर्नमेंटला देतो मी आणि पोटाला मारून पोरीच्या लग्नासाठी 15 लाख रुपये ठेवले. जर बँक बुडाली तर फाशी घेऊ का? लक्षात येते? फार गंभीर बोलतोय. त्या SBIच्या मॅनेजरने सांगितलं, सर किती श्युरिटी आहे? 2.5 लाख रुपये. तुमचं सोनं असू द्या, पैसा असू द्या, बँक जर बुडाली, ओके, बँक जर बुडाली तर फक्त 2.5 लाख रुपये आम्हाला मिळेल. सगळं संपल्यामुळं मी फक्त समस्या सांगितली म्हणजे संपलं का? समस्येचं सोल्युशन सांगावं लागेल आणि म्हणून प्रोटॉन सोल्युशन सुद्धा सांगतो. प्रोटॉनने या विरोधात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन सुरू केलेली आहेत. आंदोलन वेगवेगळ्या प्रकारची आहेत. MSRTC आता आम्हाला पाठिंबा मागितला होता. त्या MSRTC साठी 7 मे रोजी आम्ही आंदोलन केलं होतं. 8 तारखेला 600 कोटी रुपये त्यांना मिळवून दिले होते. बरोबर आहे की नाही दादा सर? 600 कोटी रुपये दुसऱ्या दिवशी मिळवून दिले होते आम्ही. दुसरा मुद्दा आता आम्ही सांगतो, MSW चे जे कॉलेज ज्यांना 7वं वेतन आयोग मिळाला नव्हता तो आम्ही मिळवून दिला. नोकर भरतीची जी जाहिरात निघालेली आहे 2,500, त्याच्यासाठी आंदोलन करणारे आम्ही आहोत. मोरसर इथं आहेत आणि मोरसरांना पदोन्नती मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. ते डायरेक्टर बनव. म्हणजे मागासवर्गीय व्यक्तीला पदोन्नती मिळावी, मध्ये बंद केली होती गव्हर्नमेंटनं, यासाठी आम्ही आंदोलन केलं. 26 जून ते 26 जुलै
1 महिना आम्ही आंदोलन केलं आणि त्याचा परिणाम तुम्हाला माहित आहे. सरकारनं मान्य करून टाकलं की मागासवर्गीयांना पदोन्नती देण्यात येईल. पदोन्नतीतलं आरक्षण आमच्यामुळे मिळालं. सीएसपीचा प्रश्न आम्ही हाताळतोय, एनपीएसचा प्रश्न आम्ही हाताळतोय, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सध्या आम्ही हाताळत आहोत आणि यामध्ये यश आम्हाला मिळत आहे. सरकार आमचं नाव घ्यायला घाबरतं. आता जे जुने माझ्या सरकारला जी पेन्शन मिळाली, कारण आम्हाला पेन्शन नव्हती 92 ते 2000 पर्यंत जे लागली त्यांना पेन्शन बंद केली होती गव्हर्नमेंट, सुद्धा संघटनेनं लढा दिला. म्हणजे त्या लोकांना सुद्धा संघटनेनं पेन्शन मिळवून दिली. एवढं सगळं काम संघटन करतंय. याचबरोबर वैयक्तिक पातळीवरचे सुद्धा प्रश्न सोडवण्याचं काम संघटन करत आहे. प्रोटॉनचा तक्रार निवारण समितीचा मुख्य संयोजक मी असल्या कारणानं महाराष्ट्र राज्याचा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आमच्याकडे येत आहेत, वैयक्तिक समस्या, त्या सुद्धा आम्ही सोडवतो. संजय कॉमर्स कॉलेज मुंबई भिवंडी, लॉकडाऊनच्या काळात त्यांना नोकरीवरून काढून टाकलं. फोन करून सांगितलं सर असं असं झालं. फक्त आम्ही संस्था चालकाला फोन केला सर, फक्त फोन केला आणि त्याला सांगितलं तुला कॉलेज ठेवायचं का नाही. ऑटोनॉमस कॉलेज होतं, तुला कॉलेज ठेवायचं की नाही एवढंच सांग, बाकी काही नाही. त्याने लगेच फोन केला, अरे संजय किधर आहे, ज्या आधी होगा वापस आ जा. 3 महिन्याचा पगार दिला, पुन्हा रुजू झाला. कुठलंही आंदोलन नाही. संजय साळवे भिवंडी, लोणार कॉलेजचे 3 प्राध्यापक आहेत. 5 वर्षापासून त्यांना संस्थेने काढून टाकलं होतं, त्यांना पुन्हा रिजॉईन करण्याचं काम संघटनेनं केलेलं आहे. 21 वर्षापासून एक व्यक्ती लढत होते, त्यांचं नाव होतं लक्ष्मी बनसोडे मॅडम, लातूरकडचे आहेत. 2002 मध्ये त्यांना नोकरीवरून म्हणजे ती शाळा बंद पडली, त्यांचं समायोजन झालं नाही. 2017 मध्ये त्यांचा कोर्टाचा निकाल लागला. 2017 मध्ये 2002 ला केस टाकली, निकाल लागला 15 वर्षानंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांना रुजू करून घेतलं नाही. 5 वर्ष झाली तरी संघटनेचं एक पत्र गेलं आणि अधिकाऱ्यांची काय अवस्था झाली आम्ही सांगू नये. अधिकाऱ्याच्या पुढे चांगलं वाटत नाही. त्यांनी सांगितले सर फक्त मला 8 दिवसाची मुदत द्या. लक्ष्मी बनसोडे मॅडम सोबत 70 लोकांचं समायोजन करण्यात आलं आहे. 70. ही संघटनेची ताकद. संघटन वैयक्तिक पातळीवर सुद्धा लढतं, संघटन सामाजिक पातळीवर सुद्धा लढतं, सर्व पातळीवर संघटन लढत आहे. आणि म्हणून या प्रसंगी मी आपल्या सर्वांना विनंती करतो, साथीयो, एक एकट्या लढलं, बाबासाहेबांनी सांगितलं ते शिका, संघटित व्हा आणि संघर्ष पाहते. आम्ही शिकलो, संघटितही झालो आणि संघर्ष मात्र आपसात सुरू केला. इथं आमची चूक झाली. संघर्ष कोणाशी केला पाहिजे हेच कळे ना आम्हाला. आमचा शत्रू डिफाईन करा अगोदर. कोण आहे ओळखा. सगळं कोणी केलंय हे सगळं केलं ब्राह्मणी व्यवस्थेत. सगळं कोणी केलं ब्राह्मणी व्यवस्थेत. व्यवस्था आहे, सिस्टीम आहे आणि आमचे व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढत आहे. आमचे व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढत आहे आणि म्हणून आपण सर्वांनी साथ सहयोग करावा या अपेक्षेनं हे अधिवेशन आम्ही इथं लावलेलं होतं. या अधिवेशनामध्ये ज्या ज्या लोकांनी खूप कष्ट केले त्या सर्वांचं मी पुन्हा संघटनेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आपणही इथे उपस्थित आहात. याचबरोबर मी पुन्हा आपल्याला एक विनंती करतो की ज्या ज्या वेळेस संघटन आपल्यासाठी लढणार आहे, नोकऱ्या वाचवण्यासाठी लढणार आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसीवर 10 डिसेंबर 2021 रोजी भारत बंदचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, 10 डिसेंबरला भारत बंद आम्ही पुकारलेला आहे. संपूर्ण भारतातून लोक एकत्र येतील. आपणही या भारत बंदला सहकार्य करावं. जेव्हा जेव्हा संघटन आपल्या सोबत राहील आपण संघटनेसोबत राहावं. संघटनेला तन मन धन सगळं द्यावं लागतं.
संघटन फुकट चालत नाही. आम्ही कोणत्या व्यक्तीकडे पैसे जात नाही, आम्ही कोणत्या अधिकाऱ्याकडे पैसे मागत नाही, जाहीर सांगतो. आणि जेवढे प्रकरण घेतले सर हाती, जाहीर सांगतो, जाहीर जेवढे प्रकरण हाती घेतले त्यांच्यात कित्येक लोकांचे चेहरे सुद्धा मी पाहिलेले नाही. आम्ही एकमेकांना भेटलो सुद्धा नाही. चहा पिणं तर दूरची गोष्ट आहे. म्हणजे आम्ही काही दलाल लोक नाही की तुमचं काम केलं म्हणून तुमच्याकडून पैसे मागणार. आम्ही संघटनेचं काम करतो, बाबासाहेबांनी चालवलेल्या चळवळीचं काम करतो आणि म्हणून चळवळीसाठी ह्या सगळ्या बाबी असतात. पैसा, श्रम, बुद्धी, उलट जेवढं तुम्ही दिलं तेवढं संघटन मजबूत होईल, तेवढी आजादी लवकर भेटेल आणि तेवढ्या आमच्या सर्व समस्या सुटतील. अन्यथा समस्या सुटणार नाही. एकट्या दुकट्याचं हे काम नाही, हे टीमवर्क आहे. म्हणून साथियो, आपण सर्वांनी मला ऐकलं, मला बोलण्याची संधी दिली.